चला जाऊया आपण मॅच होते सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिला तर बॉलिंग ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सूरज खोपडकर एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये त्याचा योग्य रीतीने वापर झाला नाहीये, परंतु इथे आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये पहिला बॉल आपण पाहिला थोडा खराब होता, परंतु या वेळेला आपण पाहिलं तर मग जबरदस्त फाटका विजय मोकाशीच्या पाठ मधून आपण पाहतोय. नेत्रदीप शॉट आणि चेंडू सीमा रेखा पार पाहायला मिळतोय. भन्नाट मोठा फाटका षटकार. पहिला बॉल आपण पाहिला तर थोडा आपण पाहू शकतोय जो या वेळेला आपण पाहिलं तर मग थोडीशी दिशा ही चुकीची पाहायला मिळते. दिशा ही गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत आपण बघितलं तर मग सूरजला बॉलिंगसाठी बोलवल्यानंतर या वेळेला पाहतो ओव्हर पिच आणि त्यावर मात्र आपली शक्ती प्रदर्शन केली जाते. आक्रमण केलं जातंय आणि पंचांनी सांगितलं या वेळेला इट्स नो बॉल. ऍक्शन थ्रो गोलंदाजी आढळून आले आमच्या पंचांना आणि मात्र त्यांनी सांगितलं गेलंय की हा गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाहीये. नो बॉलचा इशारा मात्र हा पोहोचवला गेला आणि मग त्यांच्या जागेवर मात्र आता रिप्लेस गोलंदाज जरूर देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर येत असताना विशाल थापड आपण देखील पाहतोय. फ्री हिटचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशाल येत आहेत समोर बॅटर विजय. फ्री हिटचा बॉल आहे डोळ्याच्या समोर आपण पाहतोय विशाल. अहो याही वेळेला पाहतोय आपण आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच आपण पाहिलं तर मिस्टर विजय मोकाशी आपल्या नावाची आपण पाहिलं तर मग जबरदस्त छाप सोडत असताना विथ द बॅट बाउंड्रीच्या बाहेर मात्र चेंडूला डिलिव्हर करत असताना हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जयेश एक सूचना आलेली आहे ती सूचना मी पोहोचवतोय. आता पाहतोय ज्या गोलंदाजाला ते बॅन केलं गेलंय त्याला या सीझनमध्ये बॉलिंग करता येणार. लक्षात घ्या ज्या स्पर्धा होतील त्या स्पर्धांमध्ये त्याला बॉलिंग करता येणार नाही ही सूचना होती. याही वेळेला मात्र उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडून या वेळेला उंची जास्त घेतले परंतु क्षेत्र कोणतं आहे तर क्षेत्र आहे खाली आणि नक्कीच तिथे आता मात्र पाहिले तर फलंदाजाची पुन्हा भरली आहे. इथे एका टप्प्याने 4 धाव्यांनी झोळी चौकार. जयेश विजयाला संधी मिळाली नव्हती 2 मॅच मध्ये आणि आता संधी मिळालाय आणि चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा पाहिला आपण तर हवेत हा फटका मात्र आपण पाहिला फिल्डर तिकडे ललित. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर कोणतीही मिस्टेक करत नाहीये आणि एक चांगला क्वालिटी कॅच मात्र कंप्लीट केला जाईल आणि धक्का मात्र महत्वपूर्ण दिला जातोय. जो पहिला आपण पाहिला तर परतावं लागते या वेळेला विजय या खेळाडूला डगआउटच्या दिशेने पहिली सफलता विशालच्या खात्यामध्ये. प्रदीप उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग जे 4 संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतील ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एव्ही फिटनेस, माता पिता, 8199, पार्थ पॅन्थर्स आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स. उद्याच्या दिवसातले मात्र हे शेड्यूल्स आहे. उद्याच्या दिवसामध्ये हे खेळताना संघ या APL डे 2 मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. भूमीत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्लोअर 1 मात्र आपण पाहिला धीमा लेग कट्टर आपण पाहिला तर चेंडूची हाताळणी इथे केली जाते.
आणि आपण पाहिलं तर मग विशालची खासियत आहे अष्टभुजा लहूपाडा संघासाठी भरपूर गोलंदाजी करताना पाहिलंय. हो हो, या वेळेला मात्र आपण पाहिलंय बॅटच्या रडार मध्ये आणि थेट आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क पाहिलं आपण तर हा षटकार 6. बघा चेंडू होता स्लॉट मध्ये, चेंडू पाठवलाय प्लॉट मध्ये. भूमीत डुकले नावाचा ब्रँडेड षटकार येताना दिसतोय. बघा या अगोदर विजय मोकाशी मोठे फटके खेळत होता, विजय बाद झाला आणि आता इथे बघा भूमीत आला आणि भूमीत त्याने एक मोठा फटका ठोकलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत आपण बघितलं तर मग मिस्टर विजय भोये आणि जसे बॉलिंगसाठी आलेत आणि डीजे ऑपरेटर महेंद्रजी पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. हॅट्रिक जर पूर्ण केली विकेटची तर रोख रक्कम 500 रुपीज कॅश प्राइज मात्र हे दिला जाईल. धाव फलकावर आपण पाहिलं तर जबरदस्त सुरुवात मिळाली पहिल्या ओव्हर मध्ये. एकोणतीस धावा पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या गेल्या. भरपूर मात्र धावा खर्च होताना पाहायला मिळाल्यात आणि ते आपण पाहिलं तर विजय भोये यांच्या माध्यमातून गोलंदाजीला झालेली सुरुवात. डॉट अपेक्षा होत्या विघ्नेश वॉरियरच्या संघाला, परंतु या वेळेला पाहतोय आपण थोडीशी अगोदर टप्प्याची लेंथ मिळाली आहे आणि तिथे मात्र आपण बघितलं तर छोटी गेंद आणि तिथेच म्हणू शकतोय की ही या मैदानावर खोटी गेंद. षटकार त्याच्यावर तुटून पडला जातोय हितेश. बघा षटकार आलाय आणि दोन्ही संघ इथे एक विजय मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. बघा दोन्ही संघाला अजूनही विजय मिळालेला नाही आहे आणि दोन्ही संघ एक विजय मिळवण्यासाठी लढत करतायत. सध्या तरी आपण बघितलं तर एक विजय आहे, तो सध्या तरी बॉलिंग करतोय. हो यावेळी आपण पाहिलं तर मग इथे बॅटची कडा आहे आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याला म्हणतायत ना ते दर्शवलं गेलं आणि नेमकं काय झालं तर जवळजवळ विकेट डाऊन होताना पाहायला मिळतंय. चला नवीन बॅट्समन पाठवून द्यायचा लगेच. चला जास्त वेळ घेऊ नका, नवीन बॅट्समन लगेच आपण पाठवून द्यायचा आहे. हितेश गणेशकर या अगोदर एक मोठा फटका त्याने खेचला होता, षटकार ठोकला होता, मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिलं गेलंय. ते म्हणजे हितेश गणेशकर याला. धावसंख्या जर आपण बघितली तर धावफलकावरती 35 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. विकेट गमावल्यात आत्तापर्यंत 2. यावेळी आपण पाहू शकतो पुन्हा एकदा फटका हवेत खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आले होते, मात्र त्यांच्या माध्यमातून देखील जे प्रयत्न केले ते प्रयत्न मात्र इथे आपण पाहिलं तर मग फसताना पाहायला मिळत आहेत आणि आता पाहिलं आपण तर 2 चेंडूवर 2 विकेट येताना पाहायला मिळालेत. म्हणजेच काय तर जो गोलंदाज आपण पाहिला मिस्टर विजय भोये त्याच्यासाठी पारितोषिक आहे आणि तो गोलंदाज आता मात्र विकेटच्या हॅट्रिक्स वर येत असताना आपल्याला देखील पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर मग नवीन बॅटर देखील येताना आपल्याला बघायला मिळालेत. त्या बॅटर मध्ये आपण जर बघितलं तर 5व्या क्रमांकावर आशिष सुतार हे बॅटर मात्र आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळत आहेत आणि हॅट्रिकच्या मार्गावर आहेत विजय भोये. त्यांच्यासाठी नक्कीच ही संधी आहे. 500 आतापर्यंत आपण बघितलं जे मॅच मध्ये कमावता आलं नाहीये कदाचित विकेटच्या साहाय्याने कमावू शकतायत. हो यावेळेस आपण पाहू शकतोय सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे.
कारण की यष्ट्याचा वेध हा घेणारा नक्कीच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडंसं आपण पाहू शकतोय की मग वाचला गेला तिकडे आपण पाहिलं तर मग बाटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर धाव फलकाचा जर विचार करायचा झाला तर धाव फलकावर धावा 35 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तर आपण पाहिलं तर भरपूर धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग विजयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये विजय भोईने गोलंदाजी केली आहे. 2 विकेट आणि फक्त 6 धावा. टीमला आपण पाहिलं तर मग पूर्णपणे आपण पाहू शकतो इथे थोडंस खामोश केलंय. हॅलो चिक आदरणीय सन्माननीय श्री बाबूदादा धुमाल कल्पेश अग्रिकट्ट्याचे ओनर आणि तसेच कल्पेशजी धुमाल यांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी प्रीमियर लीगसाठी उद्यापासून जेवढे मॅन ऑफ द मॅच मिळतील तेवढ्यासाठी एक थंडा या ठिकाणी दिला जाणार आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. उद्यापासून हे पारितोषिक वाढणार आहे, म्हणजेच 3 पारितोषिक मिळतील. ओके. व्हाईट बॉलने सुरुवात केली धीरज धिंडा याने. बघा दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. धीरज धिंडा याच्यावरती कामगिरी सोपवली आहे. लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतोय, समोर भूमीत डुकली आहे. इथे बघा हाफ ट्राय करता पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागलाय आणि बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय राहुल. बघा धीरज धिंड्याच्या वरती कामगिरी सोपवलेली आहे. बघा अखेरीस आपण पाहतोय की एक गोलंदाज इथे आपण पाहतोय एसके फायर्स या संघाकडून फायर होताना इथे दिसलाय. खूप चांगली बॉलिंग या षटकात होताना आपण बघितलेली आहे. या अगोदरचं षटक आपण बघितलं फक्त 6 धावांचं होतं. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जयेश 4 षटकाचा सामना आहे. आपण पाहतोय की हे 3रं षटक मार्गस्थ आहे. काय वाटतं जयेश 4 षटकापर्यंत किती धावा बनवू शकतोय तो म्हणजे विघ्नेश वॉरियर्स? मला तरी वाटतंय की मग आतापर्यंत जर जो स्टार्ट पकडला होता ना तर जवळजवळ 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतोय. इथे आपण पाहिलं तर मग प्रदीप अमन साखर न्यू बॅटर आलाय. बघा आल्याला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा पहिल्या ओव्हरमध्ये जयेश 29 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक इथे झालेला आहे. बघा 36 धावा धावफलकावरती. नव्याने आलेला बॅटर अमन सागर इथे एक निर्धाव चेंडू खेळून काढतोय. चेंडू टाकून झाले 2. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता. कनेक्शन खूप चांगलं झालंय. चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय. अमन साकर याने ठोकलाय. षटकार 6. बघा आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये बेस्ट खेळाडूंची निवड केलेली आहे आणि प्रत्येक खेळाडू इथे आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. इथे बघा मिस टायमिंग झालाय. शतरक्षक आलाय तिकडे महेश भोईर. खूप चांगला झेल इथे पकडलाय आणि आता आपण पाहतोय अमन साकर याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा या षटकातील चेंडूंचा जर आपण विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने बॅटर प्रफुल आलाय. फुल करण्याचा प्रयत्न. कमी गतीचा हा चेंडू इथे आपण पाहतोय. कमी गतीचा चेंडू इथे टाकला गेलाय. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. स्कोर कार्ड जर आपण बघितला तर 42 आकडावरती 42. इथे पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. चांगले षटक इथे राहिलाय ते म्हणजे धीरज धिंडा या गोलंदाजाचं. षटक संपले 3 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती. बघा पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात प्रदीप छान मिळाली होती, परंतु त्यानंतर थोडंसं गोलंदाजाचं आपण पाहिलं परफॉर्मन्स छान झालंय.
एस के फायर्स टीमचं आपण बघितलं तर मग सुनील दादा पागे आणि त्यानंतर कृष्णाजी लोखंडे यांचा हा संघ हा जो आपल्याला बघायला मिळाला. अपेक्षा त्यांच्याकडून होत्या की फायर सारखं मात्र आपण बघितलं परफॉर्मन्स ते नक्कीच राहिला नाही आहे, परंतु विघ्नेश वॉरियर्स या संघाचा देखील आपण बघितलं तर तितका परफॉर्मन्स हा छान झाला नाही आहे. वैभव दळवीच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. बघा बॉलिंग ऑप्शन्स आपण पाहू शकतो तर नक्कीच या टीममध्ये भरपूर आहेत. ते आपण पाहू शकतोय सध्या तरी. मग वैभव दळवीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ललित बोवर देखील आपण पाहू शकतोय जे बॉलिंग क्रममध्ये म्हणजेच आपण बघितलं की या टीममध्ये बॉलिंग ऑप्शन्स भरपूर आहेत. बॅटची कडा थर्डमॅन क्षेत्रामध्ये महेश भोईर चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी. आणि धीरज यांचे प्रयत्न होते की डायरेक्ट हिट करायचंय, परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये तिकडे. आणि नेमकं आपण बघितलं तर एक धाव मिळते. बघा दोन्ही टीम्स या IPL मध्ये उतरवल्या गेल्या, परंतु पहिला विजय जो शोधण्याचा प्रयत्न आहे तो मात्र मिळेल कोणत्या संघाला. सुरुवात यावेळेला मिस टायमिंग शॉट स्वतः गोलंदाज वैभव दळवी कॉटन पाल पाहतो. यावेळेला विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक आपण पाहिला तर 6 आणि ही सफलता वैभव दळवीच्या खात्यामध्ये. बघा जयेश, आपण बघितलं SK फायर्स या संघाकडे जर आपण बघितलं बॉलिंगचे ऑप्शन भरपूर आहेत, मात्र त्याचा वापर करता आलेला नाहीये मी तर म्हणेन. जरूर आपण पाहू शकतोय की जसं परफॉर्मन्स मिळायला हवं होतं ना, मात्र तसं मिळालं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रेम सावर आलेत. चांगला फटका मात्र खेळलाय. या वेळेला खाली क्षेत्र एका टप्प्याने मात्र आपण पाहिलं चेंडू निघून चाललाय हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी प्रेमने मात्र आल्या आल्या ठोकलेला हा फटका. जयेश, तिकडे आपण पाहतो या क्षेत्ररक्षक नव्हता, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ठेवला गेला होता. त्याचा फायदा इथे प्रेम सावर याने उचललाय आणि एक चौकार ठोकलाय. इथे आपण पाहिलं बघतोय ज्याप्रमाणे हा चेंडू मात्र अनपेक्षित बाउन्स घेताना पाहायला मिळालाय. धाव फलकावर आपण बघितलं तर मग 47 धावा हे आपल्याला डोळ्याच्या समोर पाहतोय. आणि टार्गेट मात्र कितीचं इथे सेट केलं जाईल. बघा 2 चेंडूचा खेळ शेष आहे अजून देखील. बॉलिंग ट्रॅकवर प्रेमसाठी हा दुरून मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर तिकडे एलिव्हेशन नाही मिळालं आणि विजय भोये यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर मग झेल समावला जात आहे. आणि पाहिलं आपण तर मग फलंदाज बाद. बघा 4 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा या धावफलकावरती लागत. 48 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. जयेश, आपण बघितलं पहिल्या षटकात 29 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. रोखलं गेलंय ते म्हणजे विघ्नेश वॉरियर्स या संघाला 47 धावा या धावफलकावरती 48 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये 48 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. बघा आपण बघितलं तर विघ्नेश वॉरियर्स या संघाचं आपण बघितलं तर स्कोरिंग आपण पाहू शकतोय जे दर्शवलं गेलंय. आपण पाहू शकतोय बॉलिंग ॲनालिसिस. हा बॉलिंग ॲनालिसिस मध्ये आपण पाहू शकतोय जवळजवळ सूरज 2 मध्ये 14, विशाल 4 मध्ये 15, विजय भाई 1 ओव्हर आपण पाहिले तर मग ज्याने फेकला गेला. आपण पाहू शकतोय बॉलिंग परफॉर्मन्स. उद्याच्या दिवसाचं आपण बघितल्यानंतर शेड्यूल्स जो आपल्याला बघायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये
जे येणारे संघ आपण जर बघितला ना तर उद्याच्या दिवसात अनेक चांगले संघ आहेत. कारण की गुरुवारचा दिवस आहे. हेवी फिटनेस टीम असेल म्हणजे संजयजी लोखंडे, दिनेशजी लोखंडे यांचा टीम. त्यात नंतर आपण बघितलं मातापिता 8199 लाख्याची गोवारी यांचा टीम. पार्थ पॅन्थर्स हा संघ आपण बघितला तर मग हेमंत लाखात आणि जगदीशजी लाखात यांचा हा टीम. आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स आपण बघितलं तर मग प्रशांत गवळी आणि गवळी ब्रदर्स आपण पाहू शकतो या ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे उद्याचा दिवस आपण बघितला तर दुसरा दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत ज्यांचे संघ. आता आपण बघितलं ना तर हा आजचा आपण पाहिला तर जो मॅच आहे जो अंतिमचा आहे शेवटचा. कारण की दोन्ही टीम्स आपण पाहिला तर या IPL मध्ये एक उत्साह घेऊन आल्या होत्या दोन्ही टीमचे खेळाडू. परंतु आपण बघितलं की तो उत्साह मात्र आपण पाहिला तर राखण्यामध्ये यशस्वी राहिले नाही आहेत. आणि आपण पाहिलं तर मग थोडंसं आपण पाहिलं तर परफॉर्मन्स ते मिळालं नाही आहे. आणि परंतु जाता जाता या IPL मध्ये ना शेवट आपण म्हणतो ना तो गोड हा नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल. या प्रदीपकडे आपण जाऊया. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रेम सावर याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. स्ट्राईक वरती राहुल. ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न. चेंडूला आपण पाहतोय सरळ मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे महेश वारात. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. पहिला बॉल हा निर्धाव आलेला आहे. फुलटॉस चेंडू आहे. मेजवानी होती दोन्ही हाताने स्वीकारलाय राहुल घोड याने आणि या चेंडूला सरळ पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. बघा सतीश दळवी आहेत तिकडे. त्याने तिकडे झेंडू पकडलाय आणि मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. 6 ने या धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. ते बघा खूप चांगला चेंडू. कमबॅक बघा काय कमबॅक केलाय प्रेम सावर या गोलंदाजाने. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकलाय. राहुल बीट झालाय. 48 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सरासरी 12ची आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षक बघा तिकडे वेगाने पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. 48 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ललितसाठी अख्खूट टप्प्याचा चेंडू फुल पॉवरफुल झालाय आणि या चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. तर 4 धावांचा इशारा देतोय. इथे बघा हुक केलाय. भूमीत आलाय चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल रनिंग मध्ये एक चांगला क्वालिटी झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद झालाय. बघा पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 11. जयेश 12ची सरासरी राखायची आहे. 11 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक विकेट इथे गमावले गेलंय आणि आपण पाहतो या 11 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 48 धावांचं टार्गेट आहे. 12ची सरासरी इथे राखायची आहे मॅच जिंकण्याकरता. सतीश आलेला आहे. सतीश जाधव दुसरं षटक हाताळण्याकरता. 18 बॉलमध्ये 37 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सध्या तरी आपण पाहतो या स्ट्राईक वरती राहुल आहे. राहुल गोंड. जबरदस्त आपण पाहिलं तर राहुल गोंड या खेळाडूकडून देखील प्रदीप भरपूर अपेक्षा होत्या या APL मध्ये. परंतु त्याने देखील निराशा दिले आपल्या फॅन्सना. बघा या वेळेला आपण बघितलं तर मग खेचून मारण्याचा प्रयत्न. राहुल गोंड यांचा जर खेळ आपण बघितला तर मग सध्या तरी त्यांचा जो घरचा संघ आपण बघितला ना प्रदीप भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे.
परंतु तो फॉर्म आहे ना कंटिन्यू करता आला नाहीये. संघ मालकांचा देखील विश्वास भरपूर होता. षटकाराची हॅट्रिक साठी सागरजी सोमण यांच्याकडून 1000 रुपये. विजयजी भोये यांच्यासाठी महेंद्र पवार यांच्याकडून देखील 500 रुपये असतील या वेळेला. जसं काही हॅट्रिकचा उल्लेख केला आणि मात्र जोश आला, ऊर्जा आली आणि ऊर्जा संपन्न करत असताना दर्जेदार स्ट्रोक षटकार. बघा ज्या प्रकारे चेंडू हाताला गेला होता षटकार आलाय. बॉलिंग ट्रॅक वर आपण बघितलं तर मग सतीश या वेळेला आणखीन एक जबरदस्त फटका. फ्लाइट एट गोइंग गॉन अँड दॅट्स अ बिग हिट, मॅसिव्ह हिट, 6 हिट, 6 धावा. दोन आलेत आणखीन एक येईल का? धाव संख्या वाढली आहे, धाव संख्या पुढे सरकली आहे 24च्या घरामध्ये. अजून देखील 24 धावांची गरज आहे. विजय एक बॉल आपण पाहू शकतो या वेळेला. हा एक बॉल आहे तब्बल 1500 रुपयाचा, कारण की या बॉलवर एक षटकार आला तर मग सागरजी सोमण 1000, महेंद्रजी पवार यांच्याकडून 500. हा बॉल वाईड परिस्थिती आपण पाहिली आहे तर थोडीशी आपण पाहू शकतो तर अजून देखील बॅटरच्या हातामध्ये आहे. बघा, अजून देखील hat-trick ची, हातामध्ये संधी अजूनही आहे. आता ते सतीश आपले प्राण प्रतिष्ठा पणाला लावत असताना आपण पाहतोय स्लोअर वन टाकलाय, गती परिवर्तन आणि हे बघा 1500 वाचलेत. बघा इथे 1500 वाचलेत. तो नक्कीच विचार होता विजय यांच्या मनामध्ये, कारण की जागेऊन खेळलं असतं कदाचित मला वाटते झालं असतं. परंतु आपण पाहू शकतोय पण डॉट चेंडू. जयेश सागर सुमन सरांनी नक्कीच इथे दिलदार व्यक्तीचे आपण पाहतोय त्यांचं मन आहे, त्यांनी बक्षीस जाहीर केलं होतं मात्र फटकावता आलेला नाहीये. बघा इथे मिसटायमिंग झालाय. सतीश जाधव याचं हे प्रत्युत्तर आपण पाहतोय फलंदाजाला. बघा 2 षटकार मारल्यानंतर थोडंसं मन त्याचं विचलित झालं होतं, मात्र त्यानंतर त्याने अचूक टप्पा ठेवला आणि फलंदाजाला प्रत्युत्तर दिलंय. आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. विजय भोई यांचा खेळ मात्र समाप्त झालाय. मॅच मध्ये आपण बघितलं तर जिंकण्यासाठी अजून देखील गरज आपण बघितली आहे ना. हा डेफिनेटली आपण पाहू शकतोय तर मग 13 चेंडू आणि 23 धावा ज्या जिंकण्यासाठी हव्या असतील. विजय भोई 2 षटकार मात्र ठोकले गेले. परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतात आता मिस्टर महेश भोईर. बॅटची कडा मागे चेंडू चाललाय. प्रफुल्ल नाईक चेंडूला मात्र फील्ड करत असताना तिकडे सतीशचा स्पेल मात्र आपण पाहिला तर विकेट देणारा जरूर राहिला गेला. 2 षटकार मात्र खर्च केले, परंतु आपण पाहू शकतो एक विकेट देखील जिथे आपण पाहिले तर मग घेऊन गेली आहे. आणि मग 2 ओव्हरचा खेळ आपण जर बघितला तर फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 25. याचाच अर्थ आपण पाहिला तर मग 12 चेंडू आणि 23 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी ही आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप बघितलं आपण इथे तर ज्याप्रमाणे APL जे पर्व आपण बघितलं ना की या पर्वाला खेळण्यासाठी भरपूर खेळाडूंची उत्सुकता होती, परंतु सगळ्याच खेळाडूंनी आपण बघितलं तर इम्प्रेस केलं नाही आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर मग फटका देखील जरूर लागला आहे. प्रत्येक खेळाडूंकडून जे अपेक्षित कामगिरी झाली नाही आहे, परंतु आपण पाहिलं ना तर मग आता जो शेवट आहे ना तो योग्य रीतीने करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. बघा कंपॅरिझन आपण पाहतोय विघ्नेश वॉरियर्स या संघाच्या 35 धावा होत्या, इथे SK फायर्स या संघाच्या 25 धावा आहेत. म्हणजे इकडनं अजूनही मॅच जिंकण्याकरता 23 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा मॅच जिंकण्याकरता. पहिला चेंडू फुल टॉस आहे, पंचांनी बिमर घोषित केलाय. बघा नो बॉल. मात्र या नो बॉल वरती संधी जास्त उचलता आलेली नाही आहे, फक्त 2च धावा मिळतील. जयेश या 2 धावेने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. पुढचा चेंडू हा फ्रेड असणार आहे. अजूनही 21 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा फुलटा चेंडू आहे,
मेजवानी होती आणि दोन्ही हाताने ती स्वीकारले देखील महेश भोईर या फलंदाजाने. बघा षटकार ठोकलाय, 33 धावा या धावफलकावरती लागल्यात. बघा आता 11 बॉलमध्ये जयेश 15 धावींची आवश्यकता आहे. शफल होऊन यावेळेस आणखीन एक बिग शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. या षटकाराने आता आशा पल्लवी झाल्यात आणि आता मला वाटते पॉइंट टेबलमध्ये नक्कीच 2 अंक जुळले जातील SK फायर्स या संघाचे. सागर गायाळ चाय या लवकर. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. या सिंगलने धावसंख्या आपण जर बघितली तर 40 या आकड्यावरती. जयेश अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावींची आवश्यकता आहे. हा मॅच आपण बघितली आहे तर मग आपल्या बाजूने वळवलेली आहे. SK या टीम्सने आपण पाहिलं तर मग बॅटिंग खास करून महेश भोईर 4 मध्ये 13. राहुल गोंड याने आपण पाहिलं भरपूर आपण पाहिलं तर मग आज इम्प्रेस केला नाहीये. 9 फुलटॉस या वेळेला आपण पाहतोय आणि त्या फुलटॉसला मात्र आपण पाहिलं तर मग लॉंग ऑन मिड विकेट आपण करू शकतोय. त्या सीमारेषा पार एका धावेची गरज. षटकार ठोकल्यानंतर 1 धावेची गरज. स्कोर लेवल हा यावेळेला आपण बघितलं तर मग महेश भोईर देखील ज्याप्रमाणे म्हणतायत की हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय तर 1 धाव घेण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मात्र दर्शन ला गोलंदाजी करायची होती कदाचित असंच मात्र महेशने देखील सांगितलं की काय. हा डेफिनेटली आपण पाहतोय. आता आपण पाहू शकतो की मग दर्शन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मला वाटते राहुल याला मॅच फिनिश करण्याची संधी दिली इकडे महेश भोईर याने. 6 बॉल आणि आता 1 धावीची आवश्यकता आहे. बघा SK फायर्स टीम्स आपण बघितलं तर मग सुनील दादा आणि कृष्णा दादा थोडंसं आपण बघितलं तर मग थोडंसं KBM टीमच्या समोर जे चॅलेंज होतं ना ते महत्वपूर्ण होतं. ओ that's a fitting शॉट आणि पाहतोय आपण IPL मध्ये अखेरीस मात्र आपण पाहिलं शेवट गोड करताना पाहायला मिळाला. टीम पाहिलं आपण तर SK फायर्स. चला बॉल देखील मला वाटते तिकडे जो गेला ते आमच्या कॅमेरामॅनने पकडलं. हे दृश्य आपण बघितलं तर मग DBN टीमच्या माध्यमातून काय जबरदस्त सनसेट चा मात्र हा देखावा मात्र दर्शवला जातोय. जसं म्हणतात ना की दिल दोस्ती दुनियादारी आणि DBN ची क्लिअरिटी लय भारी. हॅलो चला जे आपले व्हॉलेंटियर्स असतील त्यांनी खुर्च्या वगैरे ज्या असतील त्या व्यवस्थित मंडपामध्ये ठेवायच्या आहेत. जिथल्या तिथे खेळाडू कक्षामध्ये ठेवून द्या. आणि जे पंच आणि कॉमेंटेटर जे आहेत त्यांनी जे ऑफिशियल आपले जे आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पंच आणि कॉमेंटेटर ग्रुपमध्ये जे पंच आणि कॉमेंटेटर आहेत त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. दर्शन डबके असतील किंवा मग विजय भोये असतील अंपायरिंगसाठी जे जे आहेत सगळ्यांनी या ठिकाणी इथे रिपोर्ट करायचा आहे. आणि आपली जी मुलं आहेत त्यांनी पाण्याच्या बॉटल्स